हा चला तर मित्रांनो, आज तुम्हाला घेऊन जातोय एका वेगळ्या अभयारण्यात, जे की कारंजा सोहोळ काळवीट अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे. आणि या माध्यमातून आज आपण हा जो पाणवटा आपल्याला दिसतो आहे, हा जलाशय, या जलाशयावरच मित्रांनो हे कारंजा सोहोळ अभयारण्य आहे. हे अभयारण्य महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात स्थित आहे आणि हे काळविटासाठी म्हणजे ब्लॅक बक्ससाठी प्रसिद्ध असलेले प्रमुख वन्यजीव अभयारण्य आहे. मुख्यत्वे काळविटाचे संरक्षण व संवर्धनासाठी 2000 स्थापन झालेल्या या अभयारण्याची आपण मित्रांनो आज सैर करणार आहोत. तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या अभयारण्यात काळविटासह नीलगाय, त्यासोबतच कोल्हा, रानमांजर, मोर आणि विविध पक्षी आढळतात. कारंजा सोहोळ अभयारण्याचे मुख्य वैशिष्ट्ये हे वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाडपासून जवळपास 8-8.5 किलोमीटर अंतरावरती आहे आणि याचं जे क्षेत्रफळ आहे 18.32 स्क्वेअर किलोमीटर एवढं मित्रांनो आहे. आणि हे कशासाठी प्रसिद्ध आहे तर प्रामुख्याने काळविटाच्या नैसर्गिक अधिवासासाठी हे फेमस आहे. इतर वन्यजीव यामध्ये नीलगाय, रानडुक्कर, कोल्हा, ससा, मोर आणि विविध पक्षी यामध्ये आढळतात. आणि जंगलाचा प्रकार हा गवताळ, माळरान अशा प्रकारचं जंगल मित्रांनो आपल्याला या ठिकाणी असलेलं दिसतं. आपण बघू शकतो की साईडला दोन्ही याच्या असा कशा पद्धतीचा हा गवताळ प्रदेश आहे ते आपल्या लक्षात येतं. आणि यासोबतच झुडपी वन देखील आहे. तर यामध्ये भेट देण्यासाठी उत्तम वेळ मित्रांनो कुठला असेल? उत्तम वेळ हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी, हिवाळ्यामध्ये हा असतो, कारण हा काळ अभयारण्य भेट देण्यासाठीचा सर्वात चांगला काळ हा मानला जातो. आणि या ठिकाणी कसे पोहोचाल तर जवळचे शहर कारंजा लाड या ठिकाणून मित्रांनो 5.5 ते 6 किलोमीटर अंतरावरतीच हे ठिकाण आहे. आणि जवळचं रेल्वे स्थानक बडनेरा आपल्याला आहे. त्यानंतर मूर्तिजापूर, कारंजाही आपल्या या ठिकाणी होतं. तर कारंजा मित्रांनो आता ते शकुंतला रेल्वे बंद पडलेली आहे आणि रस्ते मार्ग समृद्धी महामार्गावरून कारंजा सोहोळ अभयारण्य आपल्याला सहज या ठिकाणी पोहोचता येतं. आणि तुम्हाला या अभयारण्यातील काळविटाचे फोटो किंवा व्हिडिओ या ठिकाणी काढण्याचा एक आनंद मित्रांनो तुम्ही घेऊ शकता. सध्या आपण मानोरा रोडवरून बाय रोड या अभयारण्य मित्रांनो निघलेला आहे. आणि हा रोड ज्या वेळेला बरसात असते तर त्या बरसातीच्या वेळेला मित्रांनो जी आहे तर इथलं दृश्य जे आहे ते नयनरम्य असतं. आणि या ठिकाणी आपण त्या सोहोळ अभयारण्यापर्यंत मानोऱ्यावरून ज्या वेळेला जातो तर त्यावेळेला हा पहिला जो आपला घाट आहे तर तो पहिला घाट आपण चढल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो जे आहे तर या ठिकाणीही नीलगाय जे आहे आणि इतर वन्यजीव आहे मित्रांनो, तेही हरिण वगैरे, तर याही पहिल्या घाटामध्ये ज्या वेळेला आपण जातो कारंजा सोहोळ अभयारण्याकडे किंवा कारंजा रस्त्याने, तर त्याही वेळेला आपल्याला मित्रांनो या ठिकाणी अशी पळसाची झाडं आणि ज्याला आपण काटेरी हे म्हणूया झुडपे, तर ती या जंगलाची खास वैशिष्ट्ये आहेत. उन्हाळ्यामध्ये या भागामध्ये साधारणतः टेम्परेचर 40 ते 42 अंशपर्यंत मित्रांनो मेमध्ये पोचतं ते जातं. आणि खास करून या भागामध्ये ज्या वेळेला आपण बरसातमध्ये प्रवास करतो तर त्यावेळेला एक नैसर्गिक दृश्य आपल्याला मिळतं. आणि ज्या वेळेला आपण समजा होळीचा काळ असतो त्यावेळेला हे जे पळस असतात ते देखील मित्रांनो छान असे फुललेले आपल्याला दिसतात. हे छोटंसं मंदिर या ठिकाणी आपलं आहे, आपल्याला तेही दिसलेलं आहे. आणि मग या सगळ्या माध्यमातून आपण कारंजा सोहोळ अभयारण्य ज्या वेळेला मित्रांनो आपण जातो तर या सगळ्या प्राण्यांसाठी हा अधिवास मित्रांनो हा आहे. म्हणजे 18.32 वर्ग किलोमीटरचा हा परिसर काळवीट अभयारण्य म्हणून फेमस आहे. आणि वाशिम जिल्ह्यामधील जे मित्रांनो आपलं दुसरं हे अभयारण्य आहे. पहिलं अभयारण्य आपलं जे अशा बॉर्डरवर आहे वाशिम आणि म्हणजे काटेपूर्णा अभयारण्य, जे वाशिम जिल्ह्याच्या बॉर्डरला लागून वनोजाला लागून मित्रांनो ते 2-4 किलोमीटर अंतरावरती आहे. म्हणजे वनोजा आणि म्हणजे ज्याला वाशिम जिल्हा व अकोला जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांना ते जोडतं. आणि हे मित्रांनो आपलं जे अभयारण्य आहे तर हे अभयारण्य आपण आता, तर मित्रांनो माझ्या आवडत्या रोडपैकी हा एक रोड मला जास्त आवडतो. तर तुम्हाला प्रवासामध्ये कुठला रोड आवडतो ते निश्चित कमेंट करून सांगा. आणि मला जे 2-3 रोड आवडतात त्यापैकी आपल्या विदर्भातील हे मित्रांनो हा घाट, आणि यामध्ये 4 घाट असतात, परंतु घाटामध्ये गाडी चालवत असताना आपण सावध राहणं फार गरजेचं आहे. पण टू व्हीलर चालवत असाल किंवा ओव्हरटेकिंग जे आहे मित्रांनो ते ती सांभाळून आपण केली पाहिजे. कारण या भागामध्ये मित्रांनो 4 घाट प्रामुख्याने आहेत, त्यापैकी 2 मोठे आहेत आणि काही घाट हे 1.5 किलोमीटरपेक्षाही मित्रांनो मोठे असलेले दिसतात. हा सेकंड घाट आपण या ठिकाणी आता
आलेला आहे. तर याही घाटामध्ये मित्रांनो हा जंगल आहे, म्हणजे जंगली प्राणी पण येऊ शकतात. तर आणि शेवटचा जो घाट आहे जो अभयारण्यामधील आहे, तर तो मित्रांनो आपण क्रॉस करत असताना त्या ठिकाणी वन्यजीव पण येऊ शकतात. तर निश्चितपणे तो क्रॉस करत असताना काळजी घ्यावी. आणि गाडी ज्या वेळेला वर चढते त्यावेळेला ती थर्ड गिअरमध्ये जर असेल, म्हणजे चढताना नाही आणि उतरताना नाही, तर ती काळजी आपण जर घेतली तर निश्चितपणे कुठलीच आपल्याला अडचण त्या ठिकाणी येणार नाही. कारण मित्रांनो घाट सेक्शन जो असतो म्हणजे गाडी चालवत असताना तोच आपल्याला महत्त्वाचा असलेला दिसतो. तर अशा पद्धतीनं आपण काळजी घ्यावी. आणि आपल्याला हे आपण या रस्त्याने प्रवास केला आहे का ते देखील कमेंट करून सांगा. आणि विदर्भामध्ये मित्रांनो तिन्ही ऋतू म्हणजे या भागामध्ये पाऊसही जास्त पडतो, हिवाळाही जास्त असतो आणि उन्हाळाही जास्त असतो. तर ह्या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला हा काळवीट अभयारण्याचा भाग मित्रांनो असलेला दिसतो. तर आपण याला भेट दिली आहे का, आणि भेट जर दिली नसेल तर नोव्हेंबर महिना या महिन्यामध्ये मित्रांनो द्या. निश्चितपणे आपण बघू शकता की इकडं जरी हे असलं तरी आतमधला जो भाग आहे तो आपल्याला हिरवळीचा असलेला दिसतो. हे सगळा गहू आपला मार्केटमध्ये जात असताना आपल्याला दिसतो आहे. तर निश्चितपणे या अभयारण्याला आपण भेट दिली नसेल तर ती केव्हा देणार आहात, आणि आपल्याला जंगल सफारी करायला आवडते का, तर ते कमेंट करून सांगा. हे मित्रांनो आपल्या दिग्रस परिसरातील लोकांना, तसेच दारवा, दिग्रस, मानोरा याही सगळ्या परिसरातील लोकांना, विदर्भातील लोकांना ही एक पर्वणी आहे. भेटू.